गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार रसिक श्रोते हो. आज गुरुपौर्णिमा, ज्याला आपण व्यास पौर्णिमा असेही संबोधतो. प्रत्येक व्यक्तीमधील गुरुच्या अंशाला माझा सादर प्रणाम. आज ऐकणार आहोत गुरुपौर्णिमेबद्दलची एक सुरेख कविता. रसिक श्रोते हो, गुरुचं स्मरण हे कायम असतंच, कारण तो आपल्याला ज्ञानाचं भान देतो, कर्तव्याची जाणीवसुद्धा करून देतो. हनुमंताचा राम असो किंवा अर्जुनाचा कृष्ण असो, विवेकानंदांचा रामकृष्ण असो, जशी हिऱ्याची खरी ओळख त्यावरच्या पैलूंनी होते, तशीच शिष्याला स्वतःची खरी ओळख गुरुने दिलेल्या ज्ञानाने होते. शब्दही अपुरे पडावेत असे गुरुचे स्वरूप आहे. अशा सर्व गुरूंना त्रिवार वंदन. ऐकूया कवयित्री कौमुदी परांजपे यांची ही गुरुविषयीची सुरेख कविता. गुरु. दोन अक्षरे आहे निव्वळ, एक लघु अन एक गुरु. दोन अक्षरे आहे निव्वळ, एक लघु अन एक गुरु. अंतकरोनी अज्ञानाचा प्रकाशाचा मार्ग सुरू. ज्ञान दिधले जरी देवाने, ज्ञान दिधले जरी देवाने. भान तयाचे देई गुरु. कणाकणाने देह निर्मिला, तरी देहाचा तोच अणू. तोच राम हो हनुमंताचा, तोच राम हो हनुमंताचा. तोच आवरी मनवारू. गीते तुनी जो सांगत राही, आपण फक्त कर्म करू. जरी बदलावी युगे कितीही, जरी बदलावी युगे कितीही. जावित कितीही वर्ष सरू. शाश्वत आहे स्थान तयाचे, तोच आमचा कनवाळू. शाश्वत आहे स्थान तयाचे, तोच आमचा कनवाळू. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. ध्यानतयांचे नित्य धरू. आत्म्यातून जो परमात्म्याचा दृष्टांत देई, तोच गुरु. आत्म्यातून जो परमात्म्याचा दृष्टांत देई, तोच गुरु. गुरुचे वर्णन असलेली ही अतिशय सुरेख कविता. खरोखरच गुरुचे स्थान आपल्या आयुष्यात अगदी महत्त्वाचे आहे. काय वाटतं तुम्हाला? तुमच्या प्रतिक्रिया आणि गुरुबद्दलच्या तुमच्या काही आठवणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. जय गुरुदेव.